मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातून मारहाणीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। अशातच आता परळी येथील एका शाळेच्या प्राचार्यांना मारहाण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सर्वत्र पाहायला मिळतोय। या व्हिडिओमध्ये 12 ते 15 व्यक्तींचा आक्रमक झालेला जमाव पोद्दार इंग्लिश स्कूलच्या प्राचार्यांना जाब विचारताना दिसतोय। जमाव आणि प्राचार्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर एक महिला व व्यक्ती प्राचार्यांची कॉलर पकडून त्यांना ओढत नेताना बघायला मिळतात। परळीतील राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेत फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी हा गोंधळ घातल्याची माहिती मिळते। राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळ्यातील फरार आरोपींना पोद्दार इंग्लिश स्कूलमधून मदत केली जात असल्याचा आरोप ठेवीदारांनी केलाय। मात्र पोद्दार इंग्लिश स्कूल आणि पतसंस्थेचा काय संबंध असा सवाल मुख्याध्यापकांनी उपस्थित केला। सोबतच या संदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये कायद्याचा पोलिसाचा धाक अजूनही कमी झाला नाही असंच दिसून येतंय। राजस्थानी मल्टीस्टेटचा घोटाळा नेमका आहे तरी काय, या घोटाळ्याचं मुंडे कराड कनेक्शन काय आहे आणि यात पोद्दार इंग्लिश स्कूल का चर्चेत आलंय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। मागील काही वर्षांमध्ये आर्थिक घोटाळे, चिट फंड घोटाळे सातत्याने समोर येत आहेत, ज्यामध्ये अनेकांच्या आयुष्यभरातील कमाईला चुना लागलाय। बीड मधीलच कुटे ग्रुपचा ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रचंड गाजला। ज्यादा व्याज दराचे आमिष दाखवून यात लाखो लोकांनी ठेवी जमा केल्या होत्या। या प्रकरणात आता संचालक सुरेश कुटेसह इतर आरोपींवर दोषारोप पत्र देखील दाखल झालंय। मात्र दुसरीकडे मागील काही दिवसांपासून परळीतील राजस्थानी मल्टीस्टेटचा घोटाळा देखील चर्चेत आहे। राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदूलाल बियानी हे असून परळी येथे या पतसंस्थेची मुख्य शाखा आहे। बाकी मराठवाड्यात देखील या पतसंस्थेची व्याप्ती आहे। या प्रकरणात चंदूलाल बियानीसह संपूर्ण संचालक मंडळ घोटाळ्यात सामील आहे। या पतसंस्थेत ठेवीदारांचे 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बुडाल्याची माहिती समोर येते। राजस्थानी मल्टीस्टेटने ठेवीदारांना तब्बल 13 ते 23% व्याज दराचं आमिष दाखवलं होतं। एकट्या परळी शहर आणि तालुक्यातील 20 ते 25 हजार ठेवीदारांची यात फसवणूक झाली असून त्या संदर्भात 24 मे 2024 ला 17 जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय। त्यानंतर राजस्थानी मल्टीस्टेटचे संचालक परळीतील मुख्य शाखेसह मराठवाडा परिसरातील सर्व शाखा बंद करत फरार झाले। कष्टाचा पैसा बुडाल्याच्या स्थितीत आल्यानं ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली। ठेवीदारांनी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आवाज उठवला होता। परळी तहसील समोर अगोदर 7 दिवस साखळी उपोषण आणि परळी शहर पोलीस ठाण्यासमोर देखील 7 दिवस उपोषण करण्यात आलं होतं। प्रशासनावर दबाव वाढल्यानंतर या प्रकरणातील राजस्थानी मल्टीस्टेटचा संचालक आणि चंदूलाल बियानी यांचा मुलगा अभिषेक बियानी याला बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती। मात्र त्यानंतर त्याला जामीन देखील मिळाल्याचं बोललं जातंय। 2 डिसेंबर 2024 ला राजस्थानी मल्टीस्टेटचे चेअरमन चंदूलाल बियानी यांनी अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पत्कारली होती। त्यानंतर त्यांना अंबाजोगाई पोलिसांनी ताब्यात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवलं होतं। सध्या ते पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। पण संचालक मंडळातील इतर फरार आरोपींना केव्हा अटक होणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय। दरम्यान या संदर्भात महिन्याभरापूर्वी सुरेश धस यांनी खळबळजनक खुलासे करत राजस्थानी मल्टीस्टेटचं कराड मुंडे कनेक्शन समोर आणलं होतं। त्यांनी परळीतील फसवणूक झालेल्या ठेवीदारांना भेट देखील दिली होती आणि पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते। त्यांनी सांगितलं होतं की राजस्थानी मल्टीस्टेट मधील 300 कोटी ठेवींपैकी 250 कोटी ठेवी या परळी शहर आणि तालुक्यातील आहेत। या पतसंस्थेने परळी शहरातील ठराविक लोकांना कसलंही तारण न ठेवता 300 कोटी रुपयांचं कर्ज दिलं। माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या शिफारसीवरून हे कर्ज वाटप प्रक्रिया चालू होती। चंदूलाल बियानी याला नगराध्यक्ष करतो असं आमिष दाखवून वाल्मिक कराडने त्याच्या कार्यकर्त्यांना 2 कोटी 4 कोटी असं कर्ज द्यायला लावलं। आज अर्ज उद्या कर्ज अशी योजना राबवली गेली। फसवणूक झालेले ठेवीदार जेव्हा तक्रार करण्यासाठी वाल्मिक कराडकडे गेले तेव्हा वाल्मिक कराडने सांगितलं की पैसे ठेवताना तुम्ही आम्हाला विचारून ठेवले का? धनंजय मुंडे तर यावर बोलायलाही तयार नाही। राजस्थानी मल्टीस्टेटवर अजूनही प्रशासक नेमला नाही, त्या संदर्भात कुणाचा दबाव आहे असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला होता। सोबतच या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींना परळीतील पोद्दार इंग्लिश स्कूल कडून पैसा पुरवला जातोय असाही आरोप सुरेश धस यांनी केला होता। तेव्हापासूनच फसवणूक झालेले ठेवीदार या संदर्भात आक्रमक झाले होते आणि त्याचाच परिणाम म्हणून आता ठेवीदारांनी पोद्दार इंग्लिश स्कूलमध्ये जात प्राचार्यांना मारहाण केल्याचं बोललं जातंय। 15 महिन्यांपासून फरार असलेल्या संचालक मंडळी व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सुरेश धस यांनी केली होती।
आजही सातत्याने ते या प्रकरणाचा आढावा घेत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील चर्चा करत असताना त्यांनी या संदर्भात आवाज उठवला होता. ठेवीदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी आपण शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचं धस म्हणाले. राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदूलाल मोहनलाल बियानी यांना नुकतंच जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानेही ताब्यात घेतलंय, कारण जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यातही फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल आहे. परळीतील राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळ्याचं खरंच कराड मुंडे कनेक्शन आहे का? या घोटाळ्यातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.